मांगारुडी समाजाच्या इतक्या लोकांची नवीन घरं होत आहेत. पहिल्या दिवाळीत त्या नवीन घरामध्ये साजरी करणार आहेत. पण या एकूण प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगुटे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, या लोकांच्याबद्दल सांगा, या समाजाबद्दल, आणि नवीन घर त्यांना मिळालेलं आहे, त्याचं श्रेय कुणाचं आणि ते किती महत्त्वाचं आहे? खरं पाहता मांगारुळी समाज हा जो आहे हा गावकुसाबाहेर राहणारा समाज आणि धंदा फक्त त्यांचा कुठला आपराधिक भावनेनं जन्माला आलेला समाज तो. त्यांना राहायला घर नाही आणि पोटाची खळगी भागवण्यासाठी त्यांना चोरी करावं लागेल किंवा अशी आपराधिक जेही कामं असतील ते करावं लागतील. पण जेव्हा ते लक्षात आलं आहे तर हे रहाटे नगर टोली आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे जे मांगारुळी लोकांच्या समाजांची वस्ती आहे त्या ठिकाणी जाऊन या लोकांच्या जवळून सगळं जे जिल्हा प्रशासन आहे सर्वांची मदत घेऊन त्यांचे डॉक्युमेंट्स बनवून घेतले आणि या लोकांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत आम्ही लाभ दिला. खरं पाहता सामाजिक न्याय विभागाचं वंचित घटकापर्यंत पोहोचणं, त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि खरंच आम्हाला समाधान वाटतं आहे, भाग्य आहे आमचं की आम्ही सामाजिक न्याय विभागामध्ये काम करतो. परंतु या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हे सगळं करू शकलो आणि त्यांचं असं आहे, चांगले कामं करत राहा, ते नेहमी आमच्या पाठीशी असतात. तर याचं श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस सर यांना जातं आहे. कधी कुठल्या निधीची कमी पडली नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. सामाजिक न्याय विभाग तर काम करतोच आणि खूप आनंद वाटतो आहे की ज्या लोकांना फक्त पालामध्ये किंवा त्या मोठ्या पाईपमध्ये राहणारे लोक स्वतःच्या घरामध्ये राहतील, छत मिळेल, पक्कं घर मिळेल, त्याबद्दल मनस्वी आभार मानते प्रशासनाचे, सामाजिक न्याय विभागाचे आणि पर्यायी अंतिमता आणि महत्त्वाचे आभार माननीय CM साहेबांचे. खूप खूप धन्यवाद. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातच त्यांच्या पुढाकारानं हे एक नवीन दिशा दर्शवणारं असा हे प्रोजेक्ट झालेला आहे. पाईपमध्ये किंवा कच्च्या झोपड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना आता पक्की घरं मिळू लागलेली आहेत आणि त्यांची पहिली दिवाळी यावर्षी साजरी होते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.